नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ या गुड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत. तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलंच असेल की आज आपण कशाबद्दल बोलणार आहे. आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत जप उपासना केली जाते. त्याचबरोबर माता वैभव लक्ष्मीचं व्रत सुद्धा केले जाते आणि ते या शुक्रवारपासून तुम्ही चालू करू शकता किंवा मग येणाऱ्या शुक्रवारपासून सुद्धा तुम्ही चालू करू शकता. हे अत्यंत महत्त्वाचं व्रत मानले जाते. घरामध्ये सुख शांती समाधानी प्राप्त होण्यासाठी हे व्रत महिला करत असतात. आता हे व्रत कसं करायचं आहे तर मार्केटमध्ये त्याचं पुस्तक मिळतं जे अशा पद्धतीचं आहे. वैभव माता लक्ष्मीचं पुस्तक अशा पद्धतीचं तुम्हाला दिसतं. त्याचबरोबर मागे जे आहे माता लक्ष्मीचं यंत्र सुद्धा दिलेलं आहे आणि आत सुद्धा यंत्र एक आहे, म्हणजे हेच यंत्र आज सुद्धा आहे तुम्हाला पूजा करण्यासाठी. तर आता हे जे पुस्तक आहे ते जवळपास 10 रुपयापर्यंत तुम्हाला कोणत्याही मार्केटमध्ये भेटून जाईल. त्याचबरोबर जे आता हे व्रत कोणी करायचं, ज्यांचं नवीन लग्न झालेलं असेल किंवा ज्याची इच्छा असेल करण्याची, ते हे व्रत नक्कीच करू शकता. हे व्रत कोणीही करू शकते. आणि आता काय होतं की कधी कधी हे व्रत करायचं असतं पण उपवास करायचा काय होतं की उपवास त्या लोकांना केल्या जात नाही. तर ते काय करू शकतात, अर्थातच तुम्ही पूजेची मांडणी करू शकता, स्तवन म्हणू शकता, श्लोक म्हणू शकता, अष्टके म्हणू शकता. तुम्ही जी सेवा असते ती सेवा तुम्ही करू शकता जर तुमच्याकडून उपवास नाही केला गेला तरी सुद्धा. आता हे व्रत जे आहे तर तुम्ही 11 शुक्रवारचा संकल्प करून हे व्रत तुम्ही करू शकता. काही काही ठिकाणी असं केलं जाते की श्रावणचे शुक्रवार असतात त्यामध्ये, म्हणजेच की 4 जे शुक्रवार पडतात त्यामध्येच हे व्रत केले जातं. ते सुद्धा खूप छान पद्धतीने फलदायी प्राप्त होऊ शकतं. हे व्रत तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. आता हे व्रत का करायचं, नेमकं या व्रताचा फायदा काय आहे तर समजा हे व्रत आपण का करायचं असतं तर हे व्रत केल्याने काय होतं की आपलं जर लग्न जमत नसेल किंवा आपल्याला जर संतान प्राप्तीची समस्या असेल तर हे व्रत केल्याने खूप छान पद्धतीने फायदा होतो. त्याचबरोबर आर्थिक अडचण असू शकते किंवा मग अनेक अशा काही घटना असतात ज्या आपल्याला आपल्या स्वप्नपूर्तीसाठी सुद्धा हे अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे तुम्ही याचा संकल्प करून नक्कीच तुम्ही करू शकता. आता हे व्रत करण्याचे कोणते नियम आहेत बघा. जर तुम्ही हे व्रत करत असाल आणि तुम्हाला अगदी बाहेर ठिकाणी कुठे जायचं असेल, कोणत्याही कारणास्तव बाहेर ठिकाणी जायचं असेल तर हे व्रत तुम्ही काय करू शकता की या व्रताचा उपवास करू शकता. म्हणजेच की तुम्ही काय करू शकता की शुक्रवार जे आहे तुम्ही धरू शकता. पण जर तुमच्याकडून पूजा मांडणं झाली नाही तर अर्थातच हे व्रत जे आहे, म्हणजेच की हा जो उपवास आहे तुमचा तो पूर्ण मानला जात नाही. कारण हे व्रत करत असताना सकाळी उपवास करायचा असतो, त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी पूजा मांडायची असते किंवा मग तुम्हाला सकाळी सुद्धा पूजा मांडून तुम्ही काय हे पुस्तक वाचू शकता की ज्यामधली जी कथा आहे ती तुम्ही वाचू शकता. पण अर्थातच तुम्हाला हे करणं झालं शक्य नसलं तर तुम्ही अर्थात उपवास करू शकता आणि हे जे पुस्तक आहे तुम्ही वाचू शकले नाही तर अर्थातच तो जो 11 शुक्रवारचा संकल्प तुमचा आहे तर त्यामध्ये याला तुम्ही काउंटिंग करू शकत नाही. कारण हा उपवास तेव्हाच संपूर्ण होतो जेव्हा तुम्ही सकाळी याची पूजा करत असाल किंवा मग कथा वाचत असाल आणि पूर्ण पद्धतीने जर सेवा तुम्ही केली असेल तर अर्थातच हा शुक्रवार जे आहे त्यामध्ये धरला जातो. पण अर्थातच तुम्हाला बाहेर जायचं आहे, तुम्ही पूजा केली नाही तर तुम्ही अर्थात हा उपवास धरू शकत नाही. त्याचबरोबर अनेक आपले सण येतात ज्यामध्ये रक्षाबंधन येतं. अनेक सण जे आहे आपले या व्रतामध्ये येत असतील तर त्या ठिकाणी आपण माहेरी जातो. मग आपण माहेरी गेल्यानंतर हे व्रत करू शकतो का तर अर्थातच तुम्ही उपवास करू शकता पण तिथे तुम्ही पूजा मांडू शकत नाही. तर आपल्या घरीच आपल्याला पूजा मांडायची असते. त्याचबरोबर आता हे व्रत कोणी सुद्धा करू शकते. अगदी कुमारिका करू शकतात, सुवासिनी करू शकतात किंवा मग कोणी सुद्धा हे व्रत करू शकते. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, समजा आता काही लोक खोलीवर राहत असतील आणि त्यांचं सासर वेगळं असेल तर अर्थातच ते सासरी कधी गेले तर ते हे उपवास करू शकतात. तिथे तुम्ही तुमच्या सासरी पूजा मांडू शकता. कारण ते दोन्ही घरं तुमचे आहेत त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या सासरी काही कारणास्तव गेले असाल तर अर्थातच त्या पूजेची मांडणी करू शकता. आता ही पूजेची मांडणी अगदी सोपी आणि साध्या पद्धतीची आहे, संपूर्ण पुस्तकात दिलेली आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीचे जे रूप आहेत तर 8 प्रकारची रूप यामध्ये देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर यंत्र सुद्धा देण्यात आलेले आहे. तर ते 8 रूप कोणते आहेत, ते पहिलं जे रूप आहे ना ते आपलं गजलक्ष्मी माता आहे, दुसरं अधिलक्ष्मी माता आहे, तिसरं वीरालक्ष्मी माता आहे आणि मध्यभागी बघू शकता तुम्ही अगदी यंत्र दिलेलं आहे. आणि त्याबरोबर कोणती आहे तर धान्यलक्ष्मी माता सुद्धा आहे. हे सगळे जे फोटो आहेत ना ते या यंत्रामध्ये दिलेले आहे. हे फोटो तर तुम्हाला पूजा आधीच करून घ्यायची आहे. त्याचबरोबर ही खालची जी माहिती असते ना ती सुद्धा करून घ्यायची आहे. इथे माता लक्ष्मीची जी आहे कथा चालू होते तर ही कथा सुद्धा तुम्हाला वाचून घ्यायची आहे. त्याचबरोबर बघा
जे मागं स्तवन असतात, श्लोक असतात, अष्टक असतात, ही संपूर्ण माहिती जी आहे ती या पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे। नंतर पूजा अर्चना सुद्धा करायची आहे। आता पूजेची मांडणी कशी करायची आहे, अगदी सोप्या पद्धतीने मांडणी तुम्हाला करायची आहे। एक पाट घ्यायचा आहे, त्यावर तुम्ही वस्त्र टाकायचं आहे, लाल टाकू शकता किंवा मग पिवळं टाकू शकता, तुमच्याकडे जे असेल ते वस्त्र ठेवायचं आहे। त्याचबरोबर तांब्याचा कलश तुम्हाला मांडून घ्यायचा आहे, त्यावर एक वाटी ठेवायची आहे, त्यावर 1 रुपया ठेवायचा आहे। सोने चांदीचे दागिने असतात ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता, नाणी ठेवू शकता। त्याचबरोबर तुम्हाला पुढे जे आहे गणपती मांडून घ्यायचा आहे। मूर्ती असेल तर मूर्ती मांडून घ्या किंवा मग 2 विड्याचे पाने ठेवायचे आहे, त्यावर सुपारी घालायची आहे आणि त्यावर 1 रुपया ठेवून जे आहे तुम्हाला गणपती मांडून घ्यायचा आहे। त्याचबरोबर दुसरीकडे सुद्धा आपल्याला 2 विड्याचे पाने ठेवायचे आहे, त्यावर सुपारी ठेवून द्यायची आहे, 1 रुपयाच्या नाण्यावर सुपारी ठेवायची आहे, हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि फूल व्हायचं आहे, हे सुद्धा तुम्हाला तिथे मांडून घ्यायचं आहे। घंटा मांडायची आहे, तुमच्याकडे फळं असतील तर फळं मांडून घ्यायची आहे। अगदी साधी सोपी जी पूजा आहे ना ती यामध्ये केली जाते। माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तो मांडून तुम्हाला घ्यायचा आहे किंवा नसेल तर अगदी एक पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर ते पुस्तक तुम्ही मांडा। त्याचबरोबर तुम्ही या यंत्राची सुद्धा पूजा करायची आहे। तुमच्याकडे जर यंत्र असेल माता लक्ष्मीचं ते तुम्ही तिथे ठेवू शकता, नसेल तर पुस्तकाचं जे यंत्र आहे त्याची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने संध्याकाळच्या वेळी किंवा मग सकाळीच तुम्ही काय याची पूजा करून घेऊ शकता आणि छान पद्धतीने आरती नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। नैवेद्यामध्ये खीरपुरी करू शकता किंवा तुम्हाला जे घरामध्ये स्वयंपाक तुम्ही केला असेल उपवास सोडवण्यासाठी ते तुम्ही घेऊ शकता। आता उपवास सोडवायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, त्या दिवशी कांदा लसूण वर्जित मानू शकता का, हे सगळं आपल्या विचारांवर असते। जर तुम्हाला जसं आवडेल उपवास सोडायला तसं तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडू शकता। असा कोणताही नियम नाहीये की तुम्ही कांदा लसूण टाकून उपवास सोडू नये, असा कोणताही नियम जे आहे या व्रतामध्ये सांगितला नाहीये। तर हे व्रत तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। अगदी सोपं आणि साधं आहे। तुम्ही 11 करू शकता किंवा मग श्रावण शुक्रवार जे आहे ते श्रावण शुक्रवार मध्ये सुद्धा तुम्ही हे व्रत अशा पद्धतीने 11 करू शकता किंवा मग श्रावण शुक्रवार जे आहे ते श्रावण शुक्रवार मध्ये सुद्धा तुम्ही हे व्रत अशा पद्धतीने करू शकता। आता हे व्रत वाचल्यानंतर अर्थातच स्तोत्र आणि अष्टके तुम्ही ही सेवा सुद्धा घेऊ शकता। ज्या लोकांना उपवास धरणं शक्य नसेल त्यांनी काय करायचं, जर पूजा सुद्धा मांडणं झाली नाही तर तुम्ही हे जे वैभव माता लक्ष्मीचे होत असतो अशा पद्धतीने तुम्ही ही पूजा करू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा। परत भेटूया अशा